हेलो फ्रेंड्स, कैसे आहात? आई होप मस्त आणि मजेत असाल। काही की मजा सर, जितने दिन एग्जाम के लिए बाकी है उससे कई ज्यादा तो टॉपिक की संख्या है जिसका प्रिपरेशन अभी भी बाकी है। क्या आप भी इसी सिचुएशन को फेस कर रहे हो? इसी का सोल्यूशन तो ये वन शॉट की सीरीज है जिसके अंदर मैं राम जादव आपके सामने मैथमेटिक्स का आपका मोस्ट इंपॉर्टेंट टॉपिक मैथमेटिकल लॉजिक जो एग्जाम में 8 मार्क के लिए है, ऐसे टॉपिक के ऊपर हम आज डिस्कशन करने वाले हैं जिसके अंदर आपके एक्सरसाइज के पूरे क्वेश्चन, उसके साथ साथ पीवाईक्यूज और जो भी इंपॉर्टेंट क्वेश्चन है इन सबको लेकर हम इस वन शॉट की सीरीज को स्टार्ट कर रहे हैं। तो देखिएगा, विदाउट वेस्टिंग अवर टाइम हम स्टार्ट कर लेते हैं इस टॉपिक को। चलो, आपण ट्रूथ टेबल बद्दल माहिती बघितलेली आहे ज्याच्या अंतर्गत एखादं स्टेटमेंट आहे आणि मग आपल्याला परत आता इंग्रजी व्याकरणाकडे जायचं नाही आहे का नाही, जे काही स्टेटमेंटचे प्रकार असतात। पण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं इंग्लिश ग्रामर चांगलं आहे असं गृहीत धरून आहे ना, माझ्यापेक्षा आपण असं गृहीत धरून आपण सांगूयात की जे स्टेटमेंट आहे, जे काही वाक्य आहेत है का नाही, जे काही रचना आहे शब्दांची ज्याच्यामध्ये जे स्टेटमेंट आहेत, स्टेटमेंटच्या पुढचा भाग जर एखादं स्टेटमेंट असेल तर त्याला ट्रू आहे, फॉल्स आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण सांगू शकतो। मात्र ते पहिल्यांदा स्टेटमेंट आहे का नाही हे डिसाइड करणं पहिलं आपलं काम असतंय। आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये बरेच प्रश्न असे सुद्धा विचारलेले आहेत की पहिलं हे स्टेटमेंट आहे का हे सांगा आणि नंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगा। चला, आपण अशा काही प्रश्नांबद्दल डिस्कशन करूयात। पहिला प्रश्न विचारलेला आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर द स्टेटमेंट, हे स्टेटमेंट आहेत का नाही हे आपल्याला सुरुवातीला सांगायचं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जर ते स्टेटमेंट असेल तर, नसेल तर नो स्टेटमेंट, विषय संपला। मात्र जर स्टेटमेंट असेल तर मग मात्र त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। चला, सगळ्यात पहिल्यांदा सांगा, जर समजा उदा 5 + 4 = 13 स्टेटमेंट आहे का? तर आहे, हे एक वाक्य आहे। मात्र म्हणजे हे क्वेश्चन आहे ना, निगेटिव्ह किंवा इम्पेरेटिव्ह, इंटरोगेटिव्ह असं तर काही नाहीये ना, स्टेटमेंट आहे, ओरिजिनल स्टेटमेंट आहे। पण 5 + 4 = 13 है ना, 5 आणि 4 9 होतात, ते 13 नाहीत होत। आणि मग हे स्टेटमेंट आहे पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू मात्र काय आहे? फॉल्स आहे। आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर बाबांनो तुम्ही ज्या स्टेटमेंटचा विचार करताय किंवा ज्या क्वेश्चनचा विचार करताय ते सगळ्यात पहिल्यांदा स्टेटमेंट आहे का नाही हे अगोदर डिसाइड करा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर आहे ना, जर नसेल तर त्याला जस्टिफाय करा की ते का नाहीये, ते ओपन स्टेटमेंट आहे ना, इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट आहे, काय आहे ते सांगा। आणि जर नसेल, इन केस ऑफ स्टेटमेंट आपल्याला त्याची काय करायची आहे? ट्रूथ व्हॅल्यू सांगायची आहे। मग सगळ्यात पहिल्या जर प्रश्नाचा विचार केला तर 5 + 4 = 13 हे काय आहे? स्टेटमेंट आहे। आणि म्हणून ह्याचं उत्तर लिहित असताना आपल्याला सांगायचं आहे 5 + 4 इज अ स्टेटमेंट है ना। आणि हे सांगत असतानाच हिज ट्रूथ व्हॅल्यू इज है ना, ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे या ठिकाणी? एफ। फॉल्स याने की जे काही स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे आणि म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ असणार आहे। x - 3 = 14, आता x - 14 है ना, x - 3 x च्या जागेवर आपण कोणती व्हॅल्यू पुट करू म्हणजे 14 असणार आहे। आपण जर x च्या जागेवर जर समजा 17 पुट केले तर आणि तरच हे स्टेटमेंट ट्रू असणार आहे, अदरवाइज हे फॉल्स असणार आहे। प्रत्येक स्टेटमेंट, प्रत्येक वाक्यासाठी, प्रत्येक व्हॅल्यूसाठी हे स्टेटमेंट काय असणार आहे? फॉल्स असणार आहे। म्हणजे हे स्टेटमेंट कसं झालं? ओपन झालं। आणि हे आपल्याला ओपन स्टेटमेंट सांगायचं ना, म्हणजे ओपन स्टेटमेंट बद्दल काय बोलायचं नाही आणि म्हणून हे ओपन स्टेटमेंट आहे, हे झालं त्याचं कारण। आणि मग आपण याला काय म्हणणार? दिस इज नो स्टेटमेंट है ना, ओके। आणि मग ते जर स्टेटमेंटच नसेल तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू संदर्भात लिहिण्याचा काही संबंध नाही। आपल्याला काय सांगायचंय? इन केस ऑफ स्टेटमेंट, जर ते स्टेटमेंट असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहा। तिसरं काय? क्लोज द डोअर। आता मला सांगा, क्लोज द डोअर हा कसा प्रकार आहे? म्हणजे हे एक आज्ञाधारक स्टेटमेंट आहे की नाही, आपण त्याला काहीतरी आज्ञा दिली आहे, त्याच्यामध्ये चूक किंवा बरोबर असण्याचा काही प्रश्न नाहीये, ते स्टेटमेंट चूक किंवा बरोबर असण्याचा काहीच प्रश्न नाही। आणि म्हणून हे सुद्धा काय आहे या ठिकाणी, ह्याची आपल्याला स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू लिहिता येणार नाही। त्याच्यानंतर 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर। बघा, मला सांगा, आपण या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबरच्या 11वीला असताना a + ib फॉर्म मध्ये लिहित असताना आपण सांगितलं होतं, जर a जर 0 असेल आणि ह्याचा b पार्ट जर 0 असेल तर मग ह्या ऑल ओव्हर जो काय दोन्ही आहे तो काय होतो? 0 होतो। म्हणजे 0 हा काय आहे? कॉम्प्लेक्स नंबरचा पार्ट आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे। आणि म्हणून स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट आहे तर आहे। आणि विशेष म्हणजे याची आपण ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा काढू शकतो आणि ती ट्रूथ व्हॅल्यू काय आहे याची? ती आहे, ठीक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर। 9वीला असलेला ट्रायंगल टॉपिक आपण पाहिला होता है ना, 9वीला असताना। आणि त्या टॉपिक्स मध्ये सांगितलेलं आहे की कॉन्ग्रुएंट जे ट्रायंगल्स असतात ते कसे असतात? सिमिलर असतात है ना। आणि मग हे जे काही सिमिलर चा जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये हे जे काही हे स्टेटमेंट आहे का? तर ऑब्विसली स्टेटमेंट काय आहे? तर
हे आहे स्टेटमेंट आहे आणि हे स्टेटमेंट आहे तर आहे, पण त्याची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा कशी आहे या ठिकाणी टी आहे. अशा पद्धतीनं हे ज्यांचे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटच्या बाबतीत त्यांची ट्रूथ व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. तुमच्या एक्झरसाइजला सगळ्यात पहिला प्रश्न आणि पहिल्या प्रश्नातले हे सब क्वेश्चन्स है ना, पहिल्या क्वेश्चन मधले सब क्वेश्चन. अशा पद्धतीनं हे प्रश्न सुद्धा बोर्डामध्ये परीक्षेसाठी विचारले गेलेले आहेत, हे का नाही. आता जे काही मॉडरेटनेस असतो पेपरचा तो एक कंटिन्यू ठेवण्यासाठी बरेच क्वेश्चन आहे ना, 40 क्वेश्चन जे काही तुम्हाला 40% जे काही पेपर सिंपल असला पाहिजे त्याच्यासाठी काही असे प्रश्न असतात. मात्र थोडीशी जर लेवल वाढली तर तुम्हाला दुसरा प्रश्न या पद्धतीने सुद्धा विचारला गेलेला असतो की राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली, ज्याच्यामध्ये आपण काही कनेक्टिव्ह वापरलेले आहेत, हे का नाही, अँड असल, ऑर असल, इम्प्लिकेशन ज्याला मधून इफ देनच्या फॉर्म मध्ये असेल किंवा इफ अँड ओनली इफ, डबल इम्प्लिकेशन, डबल बाय कंडिशनल, अशा पद्धतीने जे काही स्टेटमेंट असतात त्या स्टेटमेंटला आपल्याला या ठिकाणी मांडायचंय. चला सांगा काय काय लिहिणार आपण या ठिकाणी. जे काय पहिला प्रश्न आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र. आपण या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट असं या ठिकाणी लिहिणार आहोत, है ना. आपण डॅश करूयात. पी इज अ स्टेटमेंट दॅट इज नागपूर इज इन महाराष्ट्र, है ना. नागपुर इज इन महाराष्ट्र. चलो एमएस लिखा तो चलेगा ना. ओके चलो, नागपुर इज इन महाराष्ट्र. क्यू स्टेटमेंट हम या ठिकाणी इस जगह लिखते हैं कि चेन्नई इज इन तमिलनाडु, है ना. चेन्नई इज इन तमिलनाडु को क्या लिखेंगे बता दो, दैट इज टीएन, तमिलनाडु. ओके आप फुल लिखने का है, वरना आप लोगों सर आपने तो ऐसे शॉर्ट फॉर्म में लिख दिया, हम भी लिखेंगे बिल्कुल नहीं. हाँ भाई ठीक है. चलो पी नागपुर इज इन महाराष्ट्र एंड क्यू चेन्नई इज इन तमिलनाडु. ये अगर स्टेटमेंट है तो हम इसका इस कंपाउंड स्टेटमेंट को सिंबॉलिकली लिखेंगे पी एंड क्यू. अब मुझे आप बता दो इस यहाँ पर जो ये है दिया है ना एंड, इस एंड के लिए हम कौन सा कनेक्टिव यूज करेंगे, आपको पता है इफ एंड देन फॉर्म वाला, ठीक है. तो हम यहाँ पर लिखेंगे सिंबॉलिकल फॉर्म दैट इज इक्वल टू पी एंड क्यू. ये होगा उसका सिंपल आंसर. कितना सिंपल है, कितना सिंपल है, ठीक है. देख लो इस तरह अगर कोई भी ऐसा क्वेश्चन आता है इसको सिंबॉलिकली फॉर्म में अगर लिखना है, वही इतना ही नहीं बल्कि इसकी ट्रूथ वैल्यू भी लिखनी है तो हम यहाँ पर लिख सकते हैं. ओके चलो, राइट द फॉलोइंग कंपाउंड स्टेटमेंट इज सिंबॉलिकली. ट्रायंगल इज द इक्विलैटरल. पहला हम क्वेश्चन लिखते हैं ना, ट्रायंगल इज इक्विलैटरल. ट्रायंगल इज इक्विलैटरल. दूसरा क्वेश्चन लिखते हैं यहां पे, क्या है, ट्रायंगल इज आइसोस्केलस. ओके, ट्रायंगल इज इक्विलैटरल, ट्रायंगल इज आइसोस्केलस. अब ये लिखते समय है ना, पहला हमारे पास दोनों स्टेटमेंट है, पी है और क्यू है. उसको क्या करना है, कोणता कनेक्टिव्ह याला कनेक्ट केलेला आहे तुम्ही सांगा, ऑर न कनेक्टिव्ह केलेला आहे, है ना. आणि हे ऑर न कनेक्टिव्ह केलेलं असल्यामुळे आपल्याला माहिती आहे जर समजा अँड न कनेक्टिव्ह केलेलं असेल तर हे साईड, ऑर न केलेलं असेल तर हे ना, इम्प्लिकेशन असेल तर हे आणि डबल इम्प्लिकेशन असेल तर हे. मग यापैकी आपल्याला कोणतं चिन्ह या ठिकाणी वापरायचं आहे, ऑरचं चिन्ह वापरायचं आहे. आपण या ठिकाणी म्हणणार पी ऑर क्यू. अशा पद्धतीनं म्हणजे फार सोपा. 8 मार्क असे म्हणजे बोर्डात ज्यावेळेस हा पेपर येतो, पेपरमध्ये ह्या चॅप्टर मधले प्रश्न विचारलेले असतात त्यावेळेस बोर्डानं आपल्याला कुठेतरी मदत करण्यासाठी काही गोष्टी पाठवल्यात की काय असं फील येतं तुम्हाला. चला, द अँगल इज अ राईट अँगल, हे ना. परत एकदा पहिलं स्टेटमेंट आपण एक काम करूयात का, द अँगल इज अ राईट अँगल अँड इट इज ऑफ, ह्याला जर स्टेटमेंट मध्ये लिहित असताना आपण कसं लिहिणार आहे सांगा. पीला काय लिहिणार, द अँगल इज राईट अँगल. द अँगल इज राईट अँगल. क्यू ला काय लिहिणार सांगा, क्यू ला लिहिणार आपण द अँगल इज ऑफ 90 डिग्री, है ना. द एंगल इज ऑफ मेजर, पूरा स्टेटमेंट लिखना, मेजर 90 डिग्री. द एंगल इज ऑफ मेजर 90 डिग्री. ओके, अब मुझे बताओ, अब यहाँ पर जो भी कॉन्जुगेट है ना, जो कनेक्टिव दिया गया है वो दिया गया है इफ एंड ओनली इफ का, इफ एंड ओनली इफ का. अभी इस इफ एंड ओनली इफ है मतलब हम यहाँ पर लिखेंगे पी, है ना. कौन सा होता है बताओ, इफ एंड ओनली बोले तो डबल इंप्लीकेशन, एंड डबल इंप्लीकेशन मतलब बाय कंडीशनल. और बाय कंडीशनल के लिए स्टेटमेंट क्या होता है ना, नोटेशन क्या होता है, पी डबल इंप्लीकेशन
क्यू, तो इसका मतलब P किसके ऊपर डिपेंड है, सिर्फ Q के ऊपर डिपेंड है। द एंगल इज अ राइट एंगल इफ एंड ओनली इफ इट इज मेजर ऑफ 90 डिग्री। ठीक है, चलो एंड लास्ट इस क्वेश्चन का, इफ ट्रायंगल ABC is a right angle at B, then measure of angle A and measure of angle C is equal to 90 डिग्री। आपको तो पता है, अगर मान लो किसी ट्रायंगल में एक एंगल अगर 90 डिग्री का, इसका मतलब ये राइट एंगल ट्रायंगल है, ऑब्वियसली बाकी जो दो एंगल का एडिशन होता है वो भी कितना होना चाहिए, 90 डिग्री होना चाहिए। तीनों का मिला के 180 होता है, तो ये राइट एंगल ट्रायंगल की प्रॉपर्टी होती है, और यही उन्होंने बता दिया है इफ एंड देन के फॉर्म में। चलो इसको क्या लिखेंगे, पहला स्टेटमेंट बताओ क्या होगा, पहला स्टेटमेंट होगा ट्रायंगल इज अ राइट एंगल ट्रायंगल। ठीक है, ट्रायंगल ABC इज राइट एंगल ट्रायंगल, ये हो गया पहला स्टेटमेंट। ट्रायंगल ABC इज राइट एंगल ट्रायंगल, और ये जो Q है ना, दूसरा स्टेटमेंट क्या लिखेंगे हम, एंगल A प्लस एंगल B इज इक्वल्स टू 90 डिग्री, ये हो गया दूसरा स्टेटमेंट। अब इसको सिंबॉलिकली लिखना है, तो सिंबॉलिकली लिखने के लिए हम क्या करेंगे बता दो, P है ना, डबल इंप्लीकेशन या सिंगल इंप्लीकेशन है, यहाँ पे सिंगल है, इफ एंड देन के फॉर्म में है, और मैंने यहाँ पे लिखा था अगर एंड के लिए हम क्या यूज करेंगे, ये नोटेशन, और के लिए ये नोटेशन है ना, अगर हम इंप्लीकेशन यूज कर रहे तो ये, और डबल इंप्लीकेशन के लिए ये। ओके चलो, तो P एंड Q बोले तो क्या करेंगे हम, P है ना, एंड है या इफ एंड देन फॉर्म है, इफ देन फॉर्म है, मतलब ये वाला फॉर्म है तो ये वाला यूज करेंगे P इफ एंड है ना, इंप्लीकेशन Q। ये है स्टेटमेंट को सिंबॉलिकली फॉर्म में लिखने के लिए। अब यहाँ पे क्या बोला है, राइट द ट्रूथ वैल्यूज ऑफ द फॉलोइंग। अब ट्रूथ वैल्यू की तरफ हम जाते हैं, जो मैंने स्टार्टिंग में ट्रूथ टेबल दिखाए, एक बार दिखाने वाला हूँ जब हमें ट्रूथ टेबल है ना थोड़ा सा एक्सप्लेनेशन में लिखना है उस टाइम, ये क्वेश्चन कैसे किस तरह है ये बताते हैं। पहला स्टेटमेंट ये आ गया है 4 इज ऑड नंबर, राइट द ट्रूथ वैल्यूज ऑफ द फॉलोइंग। जो स्टेटमेंट है उसका हमें क्या करना है, लास्ट का ट्रूथ वैल्यू लिखना है। चलो पहला स्टेटमेंट बोलते हैं हम, पहला क्या है, दैट इज 4 इज ऑड नंबर है ना, तो क्या लिखेंगे 4 इज ऑड, इतना एक स्टेटमेंट है, ठीक है लिख दिया। ओके, क्यों क्या है बताओ, क्यों क्या है, क्यों है 1 इज प्राइम, 1 इज प्राइम। अब आप मुझे बता दो 4 इज ऑड नंबर, 4 अगर ऑड नंबर है, 4 क्या है ऑड नंबर है, तो ये सही है क्या, पॉसिबल है क्या, मतलब जो हमें 4 के बारे में जो ऑड नंबर की प्रॉपर्टीज होती है, क्या ऑड नंबर हमें पता होते हैं, ऑड नंबर क्या होते हैं, ये जो 2 से मल्टीपल ना होते वही ऑड होते हैं। अब 4 तो 2 के है ना सेकंड नंबर पे आता है, तो 4 इज अ इव्हन नंबर। जर 4 हा है ना ऑड नसेल तर म्हणजे याचा अर्थ ही जी काय पी ची ट्रूथ व्हॅल्यू आहे ती फॉल्स आहे, एफ आहे। 1 इज प्राइम नंबर, आता 1 च्या बाबतीत आपल्याला माहित आहे 1 इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट, 1 च्या बाबतीत तर आपल्याला ही प्रॉपर्टी माहितच आहे। मग आपण या ठिकाणी काय लिहिणार, तर स्टेटमेंट सिंबॉलिकली लिहिणार आपण पहिल्यांदी, दॅट इज पी ऑर दिलेला आहे, या ठिकाणी काय दिलेला आहे ऑर, ऑर म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला, आपण ऑरचं चिन्ह लिहिणार पी ऑर क्यू। आता या पी ऑर क्यू ला आपण काय लिहिणार सांगा, पी ऑर क्यू ला लिहिणार पी काय आहे, पी ची हे 4 इज ऑड, तर हे काय आहे फॉल्स आहे, हे फॉल्स आहे, और क्यू पण काय आहे या ठिकाणी फॉल्स आहे। आणि मग आता या ठिकाणी मला थोडं तुम्हाला तो टेबल सांगणं गरजेचं वाटतंय की आपल्याला काही गोष्टी ध्यानात ठेवायच्यात, काही गोष्टी ध्यानात ठेवायच्यात, म्हणजे ज्या काही आपल्याला जे काही 4 टेबल झालेले आहेत ते 4 टेबल या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे आहेत, फक्त एवढे ध्यानात ठेवायचे। कोणते, सगळ्यात पहिला टेबल होता अँडचा, दुसरा होता ऑरचा, तिसरा होता इम्प्लिकेशन आणि चौथा होता डबल इम्प्लिकेशन। ठीक आहे, पहिल्यामध्ये काय होतं, जर टी अँड टी असेल तरच टी, बाकी सगळे एफ। परत एकदा ध्यानात ठेवा, किंवा मी ते टेबल तुमच्या समोर मांडतो, जर तुमच्या लक्षात आले तर परत आपल्याला हे तुम्ही बघून सुद्धा या ठिकाणी सांगू शकता। मात्र हे टेबल फक्त ध्यानात ठेवायचे आहेत, कारण तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठेही याची हेल्प भेटत नाही, है का नाही। चला पहिला टेबल काय होता कंजंक्शनचा, आणि कंजंक्शन म्हणजे ज्याला आपण अँड या ठिकाणी अँड न इंडिकेट करतो, ठीक आहे। डिसजंक्शन म्हणजे याला या ठिकाणी आपण ऑर न, इम्प्लिकेशन म्हणजे ज्याला आपण या पद्धतीने इंडिकेट करतो, आणि डबल है ना याने बाय कंडिशनलला आपण या ठिकाणी इंडिकेट करतो। अशा पद्धतीने ह्या टेबल मध्ये जर विचार केला तर सगळ्यात सुरुवातीचं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जर आपण टी अँड टी चा विचार केला, टी अँड टी टी, अदरवाइज एफ। दुसऱ्या टेबल मध्ये जर विचार केला तर एफ ऑर एफ, एफ अदरवाइज टी, म्हणजे ह्या दोघांचे एकमेकांचे कसं आहे ते उलट आहे। पण तसं ह्यांचं उलट नाही, ह्यांच्यामध्ये काय, जर टी इम्प्लिकेशन एफ असेल तर टी,
टी इम्प्लिकेशन एफ असेल. फक्त एकमेव हा स्टेटमेंट आहे, हे फक्त हा एकमेव. या ठिकाणी थोडासा चेंज करतो है ना. स्टेटमेंट काय आहे हा, टी इम्प्लिकेटेड एफ, टी इम्प्लिकेशन एफ असेल तर एफ, अदरवाइज सगळं टी. आणि या ठिकाणी टी डबल इम्प्लाय है ना, डबल इम्प्लिकेशन टी बाय कंडिशनल टी असेल तर टी, एफ बाय कंडिशनल एफ असेल तर टी, आणि अदरवाइज एफ. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, टी कडनं एफ कडे गेला असेल, टी कडनं एफ कडे गेला असेल तर एफ, अदरवाइज प्रत्येक ठिकाणी टी. ह्या अँड सारखं. आणि या ठिकाणी दोन्ही जर सारखे असतील तरच टी, अदरवाइज दोन्ही वेळेस एफ. या ठिकाणी हे आपल्याला ध्यानात ठेवायचंय. फक्त हे जर तुमच्या ध्यानात राहिलं तर बाकी हे 3 ध्यानात राहणं एवढं काही अवघड नाहीये. ठीक आहे, चला मग आता आपण कोणत्या प्रश्नांपर्यंत आलेलो होतो. आपण प्रश्नांपर्यंत आलो होतो. या आपल्याला काय हे होती, एफ फॉर एफ. मी आता सांगितलं की टी अँड टी जसं टी होतं तसं एफ फॉर एफ काय होतं, एफ होतं. तर या ठिकाणीची काय फायनल हे असणार आहे ना, ते फायनल याचे उत्तर काय असणार आहे, दॅट इज एफ फॉर एफ, एफ. दिसतंय ना, ओके. काय अडचण नाही याच्यामध्ये. लक्षात आलं तुमच्या. या ठिकाणी कनेक्टिव्ह कोणता वापरलेला आहे, ऑरचा वापरलेला आहे. चल लक्षात येते. स्टेटमेंट आता काय सांगितलेलं आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. आता ह्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी लिहिणार सांगा आपण. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. पहिलं स्टेटमेंट लिहूयात आपण. चला आपण पहिलं स्टेटमेंट, पूर्ण स्टेटमेंट लिहिण्याऐवजी आपण एक काम करूयात, याला आपण पी कन्सिडर करूयात. ठीक आहे. आता ह्याला जर अँड या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे तर याला आपण याच ठिकाणी असं या पद्धतीने कनेक्ट करूयात. आणि 46 इज अ प्राईम नंबर. ह्याला आपण काय म्हणूयात, क्यू म्हणूयात. ठीक आहे. म्हणजे याच स्टेटमेंटला आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. कसं, पी अँड क्यू या पद्धतीने लिहू शकतो. ठीक आहे, पी अँड क्यू. आता हे पी अँड क्यू न लिहित असताना आता आपल्याला विचार करायचा आहे त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूचा. आणि म्हणून आपण पीच्या ट्रूथ व्हॅल्यूची विचार करू. 46 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. 64 है ना, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे का, तर ऑब्विसली 8चा काय आहे तो स्क्वेअर आहे ना. 8चा वर्ग किती, 64. म्हणजे पी ची ट्रूथ व्हॅल्यू जी काय आहे ती टी आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण अँड है ना, अँड जशाला तसं, आणि क्यू चा विचार करू, 46 इज अ प्राईम नंबर. नाही, हे काय कुठेतरी मला थोडंसं चुकीचं वाटतंय. 46 हा प्राईम नंबर नाही, तो 23च्या टेबल मध्ये येतो है ना, 2च्या टेबल मध्ये येतो. तो इव्हन नंबर आहे आणि तो प्राईम असू शकत नाही. म्हणून याची ज्या ठिकाणी जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय आहे, फॉल्स आहे. मग टी अँड एफ. आता ज्यावेळेस आपण आता अँडच्या टेबलचा विचार केला, कंजंक्शनचा विचार केला, त्यावेळेस कंजंक्शन मध्ये काय होतं, टी अँड टी, फक्त टी होतं आणि बाकी सगळे एफ होते. मला सांगायचं टी अँड टी आहे का, बिलकुल नाही. इथं काय आहे, मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू जी काय असणार आहे फायनल, ती ट्रूथ व्हॅल्यू फायनल काय असणार आहे सांगा, या ठिकाणी ती येणार आहे, दॅट इज एफ. आणि म्हणून फायनल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दॅट क्वेश्चन इज एफ. अशा पद्धतीने म्हणजे कोणताही प्रश्न असू द्या, त्याचे जे काही कनेक्टिव्ह आहेत त्या कोणत्या पद्धतीने लिहायचे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने लिहायची, हे सगळं तुमच्या ठिकाणी लक्षात येत असेल. नेक्स्ट, 5 इज अ प्राईम नंबर अँड 7 डिवाइड 7. या ठिकाणी सुद्धा आपल्याला या जे काही दोन स्टेटमेंट दिलेले आहेत त्या दोन स्टेटमेंटला पी अँड क्यूच्या फॉर्म मध्ये या ठिकाणी काय करायचं, डिवाइड करायचं. आता हे डिवाइड करत असताना आपण या ठिकाणी काय करूयात, या सगळ्याला आपण पी मध्ये डिवाइड करूयात, याला आपण अँडचं है ना कंजंक्शन, आणि हे जे काय आहे ते क्यूचं स्टेटमेंट आहे. पी अँड क्यू असे स्टेटमेंट आहे. आता पी कशाला म्हटलंय, क्यू कशाला म्हटलंय हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. परत आता आपण या ठिकाणी त्याची आता ट्रूथ व्हॅल्यू लिहूयात. ट्रूथ व्हॅल्यू लिहित असताना म्हणजे आपण या स्टेटमेंटला कसं लिहिणार सांगा, पी अँड क्यू लिहिणार. कसं लिहिणार, पी अँड क्यू. 5 इज अ प्राईम नंबर. 5 इज अ प्राईम नंबर. आता 5 इज अ प्राईम नंबर आहे का 5 प्राईम नंबर, तर ऑब्विसली म्हणजे या ठिकाणी हे स्टेटमेंट काय आहे, टी आहे. 7 डिवाइड्स 94. मला हे कुठेतरी चुकीचं वाटतंय म्हणून या ठिकाणी याचं उत्तर काय आलेलं आहे, एफ आलेलं आहे. ठीक आहे. आता बघा ही जर ट्रूथ व्हॅल्यू आपण अशी लिहिली, टी अँड एफ. ठीक आहे. या ठिकाणी हे अँड दिलेलं आहे, आपण अँडचं साइन या ठिकाणी, कॉन्जुगेटचं साइन या ठिकाणी वापरलेलं आहे. मग आता मला सांगा टी अँड एफ, परत एकदा त्याच ठिकाणी जर टी अँड टी असेल तर टी, आणि अदरवाइज एफ, म्हणजे याचं पण स्टेटमेंट या ठिकाणी, याची पण ट्रूथ व्हॅल्यू या ठिकाणी काय आलेली असणार सांगा, दॅट इज एफ. काय अडचण आहे याच्या गोष्ट लक्षात आल्या. ठीक आहे. चला आता क्वेश्चन 3, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. काय दिलेलं आहे, परत एकदा ते स्टेटमेंट तेच आहे ना, आणि
फक्त या ठिकाणी कॉन्जुगेट किंवा आहे ना कंजंक्शन, डिसजंक्शन किंवा त्याच्याऐवजी आपल्याला इफ देनच्या फॉर्म मध्ये विचारलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ हे काय आहे, इम्प्लिकेशन है ना. आणि म्हणून आपण या ठिकाणी याला म्हणू शकतो की हे जे काय स्टेटमेंट आहे ते पी आहे, देन आहे ना इफ देनच्या फॉर्मॅट मध्ये आहे, फॉर्म मध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ इम्प्लिकेशन आहे. आणि ह्या जर स्टेटमेंटचा विचार केला तर हे स्टेटमेंट काय आहे, क्यू आहे. किती सोप्या पद्धतीने. ओके, आता मला सांगा 3 × 5 = 8, 3 + 5 = 15. मला वाटतं कुठेतरी साइनचं इंटरचेंज जर नसतं तर या ठिकाणी आपली व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू करेक्ट आली असते वगैरे वगैरे. बघूयात काय सांगा बरं, मला सांगा. पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे या ठिकाणी पी है ना, इफ देनच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे डबल आहे ना, सिंगल इम्प्लिकेशन पी, इम्प्लिकेशन क्यू. आता पी ची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ती दिलेली आहे फॉल्स, कारण 3 × 5 15 होते, पण त्यांनी मात्र किती लिहिलेलं आहे, 8 लिहिलेलं आहे, म्हणजे याची फॉल्स आहे. आता इम्प्लिकेशन मध्ये क्यू ची ज्यावेळेस आपण ट्रूथ व्हॅल्यू विचार करू 3 + 5 = 8, पण इथं किती दिलेले आहे, 15, म्हणजे हे पण काय आहे या ठिकाणी एफ. आता आताच आपण म्हणजे लक्षात घेतलं होतं की जर समजा टी इम्प्लिकेशन एफ असेल है का नाही, सगळ्यात आपण तिसरा टेबल पाहिला होता आणि या तिसऱ्या टेबलच्या माध्यमातून आपल्या लक्षात, म्हणजे ह्या टेबल मध्ये आपण लक्षात घेतलं टी आहे ना, टी इम्प्लिकेशन एफ असेल तर आपण एफ म्हणायचं, आणि बाकी अदरवाइज प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे, त्याचा ट्रूथ व्हॅल्यू काय आलेली आहे, टी आलेली आहे, जसं अँडच्या प्रमाणे. फक्त टी इम्प्लिकेशन एफ असेल तरच एफ. मग मला सांगा या ठिकाणी जे काय आपला प्रश्न, आपला उत्तर हे आलेला आहे, टेबल आलेला आहे, तो टेबल या ठिकाणी आपल्याला आपली व्हॅल्यू आलेली आहे एफ इम्प्लिकेशन एफ. मग आपण काय बघितलं, टी एफ असेल तरच एफ, टी एफ असेल तरच एफ, नाही तर मग या ठिकाणी प्रत्येक वेळेस काय असणार आहे, याची जी व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे टी. ओके, आणि म्हणून याची उत्तराची व्हॅल्यू आलेली आहे एफ इम्प्लिकेशन एफ अँड दॅट इज इक्वल्स टू टी. ओके, या पद्धतीनं जर तुम्हाला टेबल जर ध्यानात असेल तर, म्हणजे तो ट्रूथ टेबल जर ध्यानात असेल तर बाकी अशा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहिणं एवढं अवघड नाहीये. ओके, इफ द स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू स्टेटमेंट. ओके, हे ध्यानात ठेवायचंय, पी क्यू हे दोन्ही पण ट्रू स्टेटमेंट आहेत आणि आर एस आर फॉल्स स्टेटमेंट, देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग है ना. चला काय काय दिलेलं आहे बघूयात. जे काही पी क्यू आर दिलेलं आहे त्याला आपल्याला फक्त रिप्लेस करायचे त्यांच्या ओरिजिनल व्हॅल्यूजनं. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, पी और है ना, क्यू और नाही अँड आर. ओके, चलो पी काय दिलेला आहे, पी आणि क्यू काय दिलेला आहे, टी दिलेला आहे, दॅट इज आर क्यू. क्यू काय दिलेला आहे सांगा परत एकदा, टी. अँड आर काय दिलेला आहे या ठिकाणी, एफ दिलेला आहे. आपण जनरली एफ हे काय दिलेलं आहे, कॅपिटल एफ दिलेला आहे है ना, स्मॉल नाही लिहायला पाहिजे. ओके, तुम्ही काय पण लिहिता. चला आता मला सांगा ह्या टी और है ना, हे जशाला तसं आपण लिहूयात, आणि लिहित असताना टी और, आता मला सांगा टी अँड एफ. आता जे काही कंजंक्शनचा टेबल होता त्याच्यामध्ये परत एकदा हे वाक्य 100 वेळेस रिपीट होईल चॅप्टर संपेपर्यंत, टी अँड टी, टी अदरवाइज एफ. इथं टी अँड टी आहे का, नाही, एफ आहे, म्हणजे इथं या ठिकाणी पूर्ण जी काही व्हॅल्यू यायला पाहिजे या सगळ्या गोष्टीची ती किती येते, एफ येते. ओके, आता टी व्ही एफ सारखं दिसायला असं म्हणू नका. ओके, चला आता मला सांगा परत एकदा, एफ और एफ, एफ होतं अदरवाइज टी होतं. आता हे एफ और एफ आहे का, ऑर आहे ना, ऑर मध्ये काय महत्वाचं आहे, एफ आणि एफ महत्वाचं, दोन्ही एफ असतील तर एफ, नाही तर टी. आणि मग या ठिकाणी उत्तर येणार काय असेल त्याचं, या ठिकाणी डी येणार उत्तर. म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीनं हा सगळा प्रकार आहे हा है ना. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ह्या इंट्रोडक्शन टेबल मध्ये आपल्याला सगळ्याला त्या टेबलचा विचार करायचा होता, ज्या ट्रूथ टेबलचा आपण आता विचार केलेला आहे. तुमचा दुसरा एक्सरसाइज या ठिकाणी सुरू होईल. दुसऱ्या एक्सरसाइज मधले काही निवडक महत्वाचे क्वेश्चन या ठिकाणी आपण घेतलेले आहेत ते बघूयात. आता मला सांगा या ठिकाणी काय काय वापरलेलं आहे, पी क्यू वापरलेलं आहे ना, आर या ठिकाणी नाहीये. जर आपल्याकडे दोनच स्टेटमेंट असतील पी आणि क्यू, आर असेल तिसरं स्टेटमेंट असेल तर काय करायचं, त्याच्याशी सुद्धा रिलेटेड मी इन्फॉर्मेशन या ठिकाणी सांगेल. चला, जर दोनच वापरलेले असतील, कोणते कोणते वापरलेले आहेत या ठिकाणी, पी वापरलेला आहे, या ठिकाणी क्यू वापरलेला आहे. ठीक आहे, जर दोनच स्टेटमेंट वापरलेले असतील तर लक्षात ठेवायचं सगळ्यात सुरुवातीला का कोणते कोणते व्हॅल्यूज वापरायच्या, 2 वेळेस टी टी वापरायचं, 2 वेळेस एफ एफ वापरायचं, एक वेळेस या ठिकाणी क्यूचा जर विचार केला तर टी एफ आणि टी एफ या पद्धतीनं वापरायचं. आता या ठिकाणी परत काय करायचं,
हा जो काय पहिला हे आहे, आपण या ठिकाणी पी इम्प्लिकेशन क्यू ची व्हॅल्यू काढून घेऊ. कोणती? पी इम्प्लिकेशन क्यू. पी इम्प्लिकेशन क्यू. ओके, चला. पी इम्प्लिकेशन क्यू ची व्हॅल्यू लिहित असताना मला सांगा, टी इम्प्लिकेशन टी आपल्यामध्ये ह्या व्हॅल्यूच्या टेबलमध्ये आपण एक टेबल हे पाहिलेलं आहे, टी अँड एफ ओनली, है ना. टी अँड एफ काय होतं? फक्त एफ होतं. टी अँड एफ होतं. बाकी अदरवाइज प्रत्येक ठिकाणी ते काय आहे? टी टी टी. हे डोळे बंद करून लिहायचं. डोळे बंद करून आपण काय लिहिलेलं होतं? जर टी इम्प्लिकेशन एफ असेल, टी इम्प्लिकेशन एफ असेल तर एफ. आपण सगळ्यात सुरुवातीला हा जो टेबल पाहिला, त्या टेबलमध्ये, ह्या तिसऱ्या टेबलमध्ये काय पाहिलं? टी इम्प्लिकेशन एफ असेल तर एफ. अदरवाइज प्रत्येक ठिकाणी काय असतं? टी असतं. मग ही इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी काय केलेली आहे? जशाला तशी वापरलेली आहे. प्रत्येक वेळेस हा टेबल ध्यानात ठेवायचा, हा टेबल कधीही विसरायचा नाही. टी इम्प्लिकेशन एफ, अदरवाइज प्रत्येक ठिकाणी टी. चला, आता वापरलेला आहे पी इम्प्लिकेशन क्यू, है ना. पी इम्प्लिकेशन क्यू एका टेबल है ना, एका ब्रॅकेट मध्ये अँड क्यू. ओके, आता मला सांगा, म्हणजे ह्या दोघांचं आहे ना, पी इम्प्लिकेशन क्यू ची जो काय टेबल आलेला आहे, तो टेबल अँड क्यू हा टेबल यांच्या दोघांचं आहे ना कंजंक्शन घ्यायचंय. ह्या दोघांचं कंजंक्शन. आता ह्या दोघांचं कंजंक्शन काय येतं? टी अँड टी आपल्याला माहिती आहे, टी येतं. एफ अँड एफ. आता टी अँड टी सोडता बाकी प्रत्येक ठिकाणी काय आलेलं असतं? एफ आलेलं असतं. इथं परत टी अँड टी काय असतं? टी येतं. आणि एफ अँड एफ मध्ये मात्र एफ. प्रत्येक ठिकाणी, उर्वरित इतर ठिकाणी मात्र एफ. फक्त कोण्या ठिकाणी? टी अँड टी या ठिकाणी टी आलेलं असतंय. ओके, चलो, टी अँड टी टी, हे टी अँड टी टी. ओके, या ठिकाणी अँड आपण कंजंक्शन वापरलेलं आहे. आणि आता सगळ्यात शेवटी जे काय हा सगळ्या जशाला तसा टेबल ह्या सगळ्या शेवटच्या ब्रॅकेट मध्ये येणार आहे, तो असणार आहे है ना, स्क्वेअर ब्रॅकेट पी इम्प्लिकेशन क्यू अँड क्यू. ठीक आहे, इम्प्लिकेशन पी. इम्प्लिकेशन पी म्हणजे हा जो काही उत्तर आलेला आहे ना सगळ्यांचं, आणि ह्या पहिल्याचा इम्प्लिकेशन. परत एकदा टी इम्प्लिकेशन टी. आपल्याला आता परत एकदा सांगायचंय की ज्यावेळेस है ना टी इम्प्लिकेशन एफ काय असतंय? तर एफ असतंय. टी इम्प्लिकेशन एफ काय असतंय? एफ असतंय. आता कुठे टी इम्प्लिकेशन एफ आहे का? टी इम्प्लिकेशन टी नाही. टी इम्प्लिकेशन एफ एफ. टी एफ इम्प्लिकेशन टी आणि एफ इम्प्लिकेशन एफ. म्हणजे फक्त या ठिकाणी एफ असणार, बाकी उर्वरित प्रत्येक ठिकाणी याचं उत्तर काय असणार आहे? टी एफ टी टी. प्रत्येक ठिकाणी टी टी, फक्त टी इम्प्लिकेशन एफ ला. म्हणजे आता अशा जर प्रश्न परीक्षेमध्ये आले तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय? आपल्याला विचार करायचा आहे या ठिकाणी पी क्यू आर असे किती स्टेटमेंट दिलेले आहेत. जर दोन स्टेटमेंट दिलेले असतील तर पहिल्या स्टेटमेंट मध्ये आपण दोन टी टी एफ एफ, नंतर टी एफ टी एफ या पद्धतीने लिहा. आणि जे काही एक 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 स्टेटमेंट आहे त्याच्यासाठीचा सेपरेट टेबल बनवून घ्या. तर याचा सेपरेट टेबल बनवत असताना पी इम्प्लिकेशन क्यू लिहित असताना परत आपण ट्रूथ टेबलची माहिती घेतली आणि ट्रूथ टेबलच्या मदतीनं आपण हा रकाना या ठिकाणी भरलेला आहे. परत याच्यामध्ये काय केलेलं आहे तर हा या सगळ्या यांची माहिती करून हा टेबल भरला आणि सगळ्यात शेवटचं जे काय रकाना भरलेला आहे, टेबल भरलेला आहे, तो या पद्धतीनं. अशा पद्धतीनं आपण आणखी एक क्वेश्चन याच्याशी रिलेटेड असलेला घेऊयात. काय सांगितलं होतं? आपल्याला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायचा होता आणि त्या स्टेटमेंट पॅटर्न नुसार आपल्याला ते सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे, चला बघूया दुसरा क्वेश्चन. आता हा स्टेटमेंट, हा क्वेश्चन थोडासा आणखी थोडासा सायलेंट पद्धतीनं सॉल्व्ह करूयात. त्या अगोदर मला सांगा, आता या ठिकाणी परत काय पी क्यू आर आहे का? नाहीये. जर तीन स्टेटमेंट जर असतील तर आपल्याला या ठिकाणी 4 टी 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 घ्यावे लागतील. मी पुढच्या क्वेश्चन मध्ये सांगेलच त्याच्याशी रिलेटेड असतील माहिती. तर चला, पहिला क्वेश्चन असणार आहे पी, दुसरा असणार आहे क्यू. आता मी जर थोडस क्वेश्चन मध्ये जर ऑब्झर्व केलं तर मला या ठिकाणी निगेशन ऑफ क्यू सुद्धा वापरलेलं पाहायला भेटतंय. आणि मग माझा एक टेबल या ठिकाणी काय करणार मी? वाढवणार. आता मला लिहावं लागणार आहे निगेशन ऑफ क्यू. आणि तुमच्या लक्षात आहे, तुम्हाला माहिती आहे निगेशन मतलब का? जे काही असेल त्याच्यात काय करायचं? त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय करायची? चेंज करायची ना. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्याकडे ट्रूथ व्हॅल्यू दोनच आहे, टी आणि एफ. म्हणजे टी असेल तर एफ लिहायचं, एफ असेल तर टी लिहायचं. ठीक आहे, चला
काय करणार आहेत आपण या ठिकाणी, पी जर लिहित असताना आपण ट्रुथ व्हॅल्यू लिहिणार आहोत टी, टी, एफ आणि एफ. ओके ओके. आता मला सांगा क्यू ची जी काय ट्रुथ व्हॅल्यू असणार आहे ती लिहायची आहे टी, एफ, टी आणि एफ, टी एफ, टी एफ. आता हे निगेशन ऑफ क्यू, आता क्यू ला चेंज करायचं म्हणजे याचा अर्थ काय लिहायचं, एफ टी, एफ टी. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे अशा. ओके. आता दुसरा प्रश्न असणार आहे, ह्या दोघांचं आपल्याला काय करायचंय, निगेशन लिहायचंय. ह्या दोघांचं म्हणजे ह्या दोघांचं पी अँड निगेशन ऑफ क्यू, पी अँड निगेशन ऑफ क्यू या दोघांसाठी लक्षात येते का, या दोघांचं आपल्याला काय करायचंय, निगेशन है ना, अँड कंजंक्शन करायचंय. आता कंजंक्शन लिहित असताना कसं लिहिणार सांगा, या दोघांचं अँड पी अँड, ठीक आहे, निगेशन ऑफ क्यू, पी अँड निगेशन ऑफ क्यू. आता मला सांगा, आपल्याला माहित आहे जर समजा टी अँड टी असेल तरच टी, टी अँड टी असेल तरच टी, अदरवाइज एफ. म्हणजे या ठिकाणी कुठं कुठं टी दिलेला आहे तुम्ही सांगा मला, टी अँड टी नाही, टी अँड टी यस तरच टी, टी अँड टी नाही, टी अँड टी नाही. आणि मग आपण बाकी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी काय आलेलं उत्तर असणार आहे, एफ, एफ आणि एफ चं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला हा झाला इथपर्यंतचा भाग. आता आपण थोडस पी इम्प्लिकेशन क्यू चा विचार करू. चला पी इम्प्लिकेशन क्यू चा विचार करू. आता हे पी इम्प्लिकेशन क्यू काय आहे, तर आपल्याकडे पी पण आहे आणि क्यू पण आहे. पी इम्प्लिकेशन क्यू मध्ये चला तो तिसऱ्या नंबरचा टेबल कोणता पाहिला होता आपण, जर समजा टी कडनं एफ कडे जात असाल, टी कडनं एफ कडे जात असाल तर एफ, बाकी अदरवाइज टी. पहिल्यांदा जोपर्यंत हे ध्यानात आहे तोपर्यंत लिहून घेऊ. काय, टी कडनं एफ कडं, टी कडनं, हा आला, टी कडनं एफ कडं. जोपर्यंत तुम्ही टी कडनं एफ कडं जाताय तोपर्यंत एफ, तोपर्यंत एफ, अदरवाइज टी, टी कडनं एफ, बाकी कुठंच नाही. मग आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण काय करणार, टी 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 आपण लिहून टाकणार. किती सोपं आहे, किती सिंपल आहे. ठीक आहे, चला आता मला सांगा, आपल्याला लिहायचं आहे तो म्हणजे डबल इम्प्लिकेशन. आपल्याला आता लिहायचं आहे डबल इम्प्लिकेशन, आणि डबल इम्प्लिकेशनचा परत एकदा तो आपल्याला पाठच आहे. ते काय, जर डबल टी असेल तर टी, डबल एफ असेल तर टी, अदरवाइज एफ. आता हे स्टेटमेंट जे काही आहे, क्वेश्चन जो काही आहे तो आपण जशाला तसा लिहून घेऊयात. काय क्वेश्चन आहे, पी अँड इन है ना निगेशन ऑफ क्यू एका ब्रॅकेट मध्ये, ठीक आहे, डबल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन इन ब्रॅकेट पी इम्प्लिकेशन क्यू. ओके. आता मला सांगा कुठं आहे, पी अँड निगेशन ऑफ क्यू हा आहे आणि पी अँड पी इम्प्लिकेशन क्यू हा टेबल आहे, आणि या दोघांचं काय, डबल इम्प्लिकेशन. आता डबल इम्प्लिकेशन मध्ये तुम्हाला माहित आहे जर समजा दोन्ही सारखे असतील, दोन्ही सारखे असतील तरच टी, नाही तर एफ. आणि मग मला सांगा या ठिकाणी दोन्ही सारखे कुठं आहेत, दोघं सारखे कुठंच नाहीत. म्हणजे याचा अर्थ या सगळ्या प्रश्नाचं उत्तर जे काय असणार आहे ते काय असणार आहे सांगा, एफ, एफ, एफ आणि एफ. या सगळ्या गोष्टींचे है ना पुढे चालून आपल्याला टोटोलॉजी वगैरे ह्या गोष्टी शिकायच्या आहेत पुढच्या काही प्रश्नांमध्ये. त्यावेळेस लक्षात असू द्या ह्या सगळ्यांची उत्तरं, सगळ्यांचं एकच ट्रुथ व्हॅल्यू एकच सारखे येणं म्हणजे नेमकं काय असतंय वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे चालून बघायच्या आहेत. सांगा काही अडचण आहे अशा चॅप्टर मध्ये किंवा अशा काही प्रकारच्या गणितांमध्ये. ओके, चला नेक्स्ट. Using the truth table, prove that the following logical equivalences है ना. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, हे जे काही स्टेटमेंट आहे, हे जे काही ह्याचं जे काही ट्रूथ टेबल येणार आहे तो इक्विव्हॅलन्स आहे. इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, ज्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज विचारात म्हणजे नंतर सगळ्या ड्रॉ केल्यानंतर काढल्यानंतर त्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू कशा आहेत तर त्या इक्वल येतात, त्याच्यात एक किंचितही बदल येत नाही. अशा क्वेश्चनला किंवा अशा स्टेटमेंट्सला आपण काय म्हणत असू, इक्विव्हॅलन्स म्हणणार असू. ठीक आहे, चला काय करणार सांगा. याच्यामध्ये कोण कोण दिसते आपल्याला, पी आहे, क्यू आहे, निगेशन ऑफ पी आहे, निगेशन ऑफ क्यू आहे का कुठं नाहीये. चला चांगली गोष्ट, म्हणजे जेवढं कमी असेल तेवढं थोडं बरं वाटतं है का नाही. चला मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार, या ठिकाणी पहिला आपण या ठिकाणी टेबल आखणार तो म्हणजे पी चा. आता पी मध्ये सगळ्यात पहिल्यांदा पी क्यू, आपल्याकडे आर नाही म्हणजे आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करणार, दोन या ठिकाणी आपले टी असणार आणि दोन असे या ठिकाणी आपले काय असणार, एफ असणार. टेबल आखला असतं तर बरं झालं असतं है ना. चला नंतर काय असणार आहे आपल्याकडं, निगेशन ऑफ पी असणार आहे. मग ह्या लगेच निगेशन ऑफ पी लगेच आपण लिहून घेऊ. काय असणार आहे सांगा, एफ असणार आहे.
त्याच्यानंतर परत एफ असणार आहे, त्याच्यानंतर टी आणि नंतर टी असणार आहे. आता ज्यावेळेस आपण क्यू चा विचार करू त्यावेळेस क्यू काय येतं सांगा. क्यू येतं या ठिकाणी टी, यानंतर एफ, टी आणि नंतर येतं एफ. ठीक आहे. खरं तर आपण या ठिकाणी जो काही टेबल आहे ना, टेबल आपण घेऊ शकतो लगेच ताबडतोब है ना, नंतर टेन्शन नको. चला, कुठपर्यंत लागल तिथपर्यंत लागल. नेक्स्ट, मी पूर्णपर्यंतच ओढतो है ना, म्हणजे आपल्याला जेवढे आहे तेवढी जागा या ठिकाणी नंतर वापरता येईल. आता मला सांगा, ओके, थोडस चला समजून घ्या. आता नंतर आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा ह्याला ओके. आता जो काय नंतरचा असणार आहे तो नंतरचा काय असणार आहे सांगा, निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके, चला, निगेशन ऑफ पी अँड क्यू हा एक टेबल असणार आहे, आपण ओढून घेऊयात त्याच्यासाठीचा एक. चला, दुसरा टेबल कोणता असणार आहे सांगा, दिसतंय ना. ओके, ऍक्युरेट पण आहे. ओके, चला, या साईडला थोडस निमुळत झालेलं आहे, होऊ द्या, आपल्याला त्याची काही घेणं देणं नाही. चला, पी ऑर क्यू चा एक टेबल असणार आहे, मग आपण या ठिकाणी काय करूयात, पी ऑर क्यू. ओके, पी ऑर क्यू निगे, परत त्याचा एक टेबल नवीन बनवल्यानंतर अशा पद्धतीनं. ओके, अँड ठीक आहे, पी ऑर क्यू. आता हे निगेशन ऑफ पी तर आपल्याकडे आहे ऑलरेडी, म्हणजे दुसरा काय असणार आहे आपल्याकडे, पी ऑर क्यू. लास्ट टेबल असणार आहे पी ऑर क्यू आणि है ना निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ क्यू. चला, या ठिकाणी आपण लिहायला सुरुवात करूया. सांगा काय काय असणार आहे आपल्यासाठी महत्वाचं. आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे या ठिकाणी निगेशन ऑफ पी अँड क्यू. कुठं आहे निगेशन ऑफ पी, हे निगेशन ऑफ पी अँड क्यू, या दोघांचं काय घ्यायचं आहे आपल्याला, कंजंक्शन घ्यायचं आहे ना, अँड घ्यायचं आहे. तर चला, आपल्याला माहिती आहे टी अँड टी काय येतं, टी येतं, बाकी प्रत्येक ठिकाणी काय असतं, एफ असतं. चला, लिहून टाकूयात, एफ एफ आणि एफ, आणि फक्त टी अँड टी काय असणार, टी असणार. निगेशन ऑफ पी अँड क्यू. चला, पी ऑर क्यू आता नवीन आलं दुसरं. पी ऑर क्यू कुठं पाहिजे होतं आपल्याला, या ठिकाणी पी ऑर क्यू. कुठं आहे पी ऑर क्यू, चला, पी हे पी आणि हे क्यू, ह्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे फक्त एफ ऑर एफ काय येतं, एफ येतं. एफ ऑर एफ काय येतं, एफ येतं. एफ आणि एफ ऑर एफ एफ येतं, बाकी प्रत्येक ठिकाणी काय आलेलं असतंय, टी आलेलं असते है ना. आता एफ ऑर एफ आपल्याला कुठंच नाही, मग या ठिकाणी आपण डोळे झाकून या ठिकाणी टी 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 लिहू शकतो. ठीक आहे. आता शेवटी काय दिलेलं आहे, पी ऑर क्यू अँड कंजंक्शन ऑफ क्यू. कंजंक्शन ऑफ क्यू नाहीये ना, काय आहे या ठिकाणी, कंजंक्शन ऑफ पी. प्रश्नात काय आहे, कंजंक्शन ऑफ पी. चला, कंजंक्शन ऑफ पी मध्ये जर विचार केला तर पी ऑर क्यू, चला काय आहे पी ऑर क्यू आपल्याकडे आहे, अँड है ना कंजंक्शन अँड निगेशन ऑफ पी. तर ह्या दोघांचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, कंजंक्शन घ्यायचं आहे. कुणाकुणाचं, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी अँड पी ऑर क्यू यांचं कंजंक्शन. चला, काय आहे कंजंक्शन, टी अँड टी, फक्त टी येतं, टी अँड टी, टी अँड टी फक्त काय येतं, टी येतं. कुठे गेलं, टी अँड टी, फक्त टी येतं. ओके, बाकी अदरवाईज प्रत्येक ठिकाणी एफ येतं. मग या ठिकाणी एफ असणार, या ठिकाणी एफ असणार, या ठिकाणी एफ असणार. आता या ठिकाणी जे काही टेबल्स आपण बनवलेले आहेत या सगळ्या टेबल्सला आपल्याला नंबर द्यायचे. काय नंबर देणार आपण या ठिकाणी, या ठिकाणी आपण नंबर देणार याला फर्स्ट, ठीक आहे, याला देणार दुसरा है ना. हा असणार आहे आपल्यासाठी थर्ड टेबल. ओके, हा असणार आहे फोर्थ आणि हा असणार आहे फिफ्थ. ठीक आहे, आपल्याला उत्तराचा भाग म्हणून आपल्याला लिहावं लागतंय. जर मला सांगा, आपण जर समजा या नेगेशन ऑफ पी अँड क्यू चा विचार केला, कुठं आहे नेगेशन ऑफ पी अँड क्यू, हे फोर्थ नंबरचा टेबल, हा असणार आहे आपला
6 नंबरचा टेबल. आणि आपण 6 नंबरचा टेबलचा जर विचार केला तर पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी या दोन्हीचा मला सांगा, हा जो काय पहिला टेबल आहे, हा जो काय पहिला निगेशन ऑफ पी अँड क्यू कशा दिलेला आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू आपण ह्या 4th मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. आणि हा जो आहे तो 6 मध्ये दिलेला आहे. का 4 आणि 6 सेम आहे का, तुम्ही बघा. ठीक आहे. आपण जो काय 4th नंबर काढलेला आहे त्या 4th नंबरची जी काय ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे एफ एफ टी एफ इतकी आहे. ठीक आहे. तिसऱ्या क्रमांकावर टी, बाकी प्रत्येक ठिकाणी एफ. आणि जी काय आपण 6 नंबरची ट्रूथ व्हॅल्यू काढलेली आहे ती एफ एफ आणि टी एफ, म्हणजे तिसऱ्या जागेवर टी आणि बाकी सगळे एफ. म्हणजे 4th आणि 6th आपले काय आलेले आहेत, सारखे आलेले आहेत, है का नाही. म्हणजे याची आरएचएस आणि एलएचएस जसं आपण लिनियर इक्वेशन मध्ये किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन सांगायचो, या ठिकाणी एलएचएस आरएचएस आपली सारखी आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या दोन्हीच्या ज्या काही प्रश्न आहेत है ना, दोन्ही जे काही स्टेटमेंट आहेत ते कसे आहेत, त्यांची लॉजिकल व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, इक्विव्हॅलन्स आलेली आहे. तसं या पद्धतीनं मग या ठिकाणी आपल्याला सांगायचंय फ्रॉम है ना, फ्रॉम टेबल, फ्रॉम कॉलम है ना, टेबल तो ये पूरा टेबल हो गया. ठीक है. फ्रॉम 4th and 6th column, yeah, only from 4th and 6th. ठीक है. It seems that the following logical equivalent, following statements are equivalence. State that it is equivalence. ठीक आहे. ह्या टेबलच्या खाली तुम्ही तेवढं फक्त एक स्टेटमेंट काय कराल, ऍड कराल आणि सांगाल की इट सीन्स दॅट इट इज इक्विव्हॅलन्स. ओके. म्हणजे असं आता टॉटॉलॉजी है ना, कॉन्ट्रॅडिक्शन मी तुम्हाला काही स्टेटमेंटच्या बाबतीत सांगितलं ज्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आता परत हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता माझ्यासोबत. आपण दोघं काय करू या ठिकाणी, सोबत सॉल्व्ह करूयात. काय करावं लागणार आहे सांगा बरं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी पी अँड क्यू चा टेबल बनवायचा आहे. आता या ठिकाणी आपण काय करूया, थोडस टेबल हे करण्याच्या ह्याच्यात पडायची गरज नाही, आपण डायरेक्ट पी लिहू है ना. चला सांगा काय करणार, फास्ट पटापट माझ्यासोबत तुम्ही बनवू शकता. चला बनवा. पी चे जर बनवले आपण काय असणार आहे ट्रूथ व्हॅल्यू, टी टी आणि एफ एफ, टी टी एफ एफ. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण समजा निगेशन ऑफ पी वापरलेलं आहे या ठिकाणी, परत दुसरं कोणतं निगेशन वापरलेलं आहे का, नाही, तर आपल्याला फक्त काय करायचंय, निगेशन ऑफ पी वापरायचंय. आता निगेशन ऑफ पी काय असणार आहे, तर ऑब्विसली एफ एफ टी टी. ओके. चला त्यानंतर क्यू वापरायचा आहे या ठिकाणी आपल्याला. क्यू काय असणार आहे, एक टी, एक एफ, एक टी आणि एक एफ. ओके. त्याच्यानंतर चला आपण आता एका दुसऱ्या टेबलचा विचार करू. कोणत्याचा, पी है ना ऑर क्यू चा. पहिला टेबल असणार आहे आपल्याला पी ऑर क्यू चा, हा असणार आहे पहिला टेबल. तो पी ऑर क्यू चा टेबल जो काही आहे त्याचं परत आपल्याला काय करायचं आहे, निगेशन लिहायचं आहे. मग आपण या ठिकाणी निगेशन तिथंच करू शकतो, त्याच ठिकाणी आपण निगेशन करू शकतो. ओके. चला फक्त ध्यानात राहू द्या, काही आपल्याकडनं गडबड गोंधळ होणार नाही. त्याच्यानंतर दुसरा जो त्याच्या नेक्स्ट जो काही टेबल असणार आहे तो नेक्स्ट टेबल, चला आपण तोपर्यंत हे रेखाने ओढून घेऊयात. ओके. झालेला आहे इथपर्यंतच्या रेखाण्याचा प्रकार. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे, नेक्स्ट असणार आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू. ठीक आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू. ठीक आहे. चला निगेशन ऑफ पी अँड क्यू हा नेक्स्ट टेबल या ठिकाणी आपण वापरलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे या दोघांचं इक्विव्हॅलंट, या दोघांचा ऑर. ठीक आहे. या दोघांचा ऑर, आणि या दोघांचा ऑर काय असणार आहे सांगा, निगेशन ऑफ है ना, हा जो काही टेबल आहे तो कोणता, पी ऑर क्यू. पी ऑर क्यू चा निगेशन परत ऑर है ना, परत ऑर है ना, डिसजंक्शन ज्याला म्हणायचं, ऑर म्हणू शकता, डिसजंक्शन म्हणू शकता, पसंत आपली अपनी है ना. हे काय आहे, निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड क्यू. ठीक आहे. आणि हे सगळ्यात शेवटचा रकाना आहे तो आपण त्याला आपल्या पद्धतीनं सजवू शकतो. ओके. चला या ठिकाणी हा असणार आहे शेवटचा प्रकार.
याच्यामध्ये सगळ्यात पहिली व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 4 व्हॅल्यूज मांडायच्या आहेत. जागा आपण त्या पद्धतीनं बनवलेली आहे. ओके, चल आता काय करणार आहेत आपण सांगा. निगेशन ऑफ सगळ्यात पहिल्यांदा आपण बनवणार पी ऑर डिसजंक्शन क्यू बद्दल. पी डिसजंक्शन क्यू बद्दल. आता हे पी डिसजंक्शन क्यू काय आहे सांगा. तर या ठिकाणी पी अँड क्यू, पी ऑर क्यू ह्या दोघांचा जे काय डिसजंक्शन येईल ते डिसजंक्शन आणि त्याचं निगेशन, म्हणजे तुमचं जे काय आन्सर येईल त्या आन्सरचं काय करायचं, तुम्हाला निगेशन लिहायचं. तुम्ही विचार करायचा फक्त पी ऑर क्यू बद्दल. चला आता पी ऑर क्यू चा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्याला माहित आहे फक्त एफ ऑर एफ एफ येतं, फक्त एफ ऑर एफ एफ येतं, बाकी सगळे टी येतात. पण इथं निगेशन आहे, मग इथं उलट काय होणार, एफ ऑर एफ एफ येतं, तर आपण या ठिकाणी काय करणार, टी लिहिणार आणि बाकी सगळं एफ लिहिणार. लक्षात येते का? परत एकदा सांगू काय, पी ऑर क्यू मध्ये तर काय अडचण नाही तुम्हाला है ना, एफ ऑर एफ लिहू शकता आपण. डिसजंक्शन मध्ये काय हे आहे प्रॉपर्टी काय आहे, जर दोन्ही एफ असतील तरच एफ, अदरवाइज टी. मग दोन्ही एफ असतील, मग इथं मी एफ लिहिलं, पण हे काय म्हणतंय त्याचं कंजंक्शन घ्या, त्याचं कंजंक्शन घ्या. म्हणून या ठिकाणी माझं एफ येत होतं तर मी काय लिहिलं, टी लिहिलं, आणि इथं टी येत होतं तर मी त्याचं काय लिहिलं, एफ लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनं ठीक आहे. त्याच्यानंतर आता विचार करूयात ह्या निगेशन ऑफ पी अँड क्यू चा. ह्याचा निगेशन ऑफ पी ठीक आहे अँड क्यू हे टेबल मध्ये आहे ना. निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी अँड क्यू. कुठं आहे निगेशन ऑफ पी? या ठिकाणी. क्यू कुठं आहे? या ठिकाणी. आणि या दोघांमध्ये आपल्याला माहित आहे जर समजा टी अँड टी असेल तरच टी, टी अँड टी असेल तरच टी, अदरवाइज प्रत्येक ठिकाणी एफ असतंय आणि मग या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काय येईल, हे एफ असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने याचा टेबल. आता शेवटचा टेबल काय दिलेला आहे सांगा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. निगेशन ऑफ पी ऑर क्यू आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी अँड क्यू हे पण आहे आपल्याकडं. आणि या दोघांचं काय करायचंय, डिसजंक्शन. त्या डिसजंक्शन मध्ये आपल्याला माहिती आहे एफ ऑर एफ काय येतंय, एफ येत आहे. त्याच्यानंतर एफ ऑर एफ एफ येत आहे. त्याच्यानंतर एफ ऑर टी टी येत आहे आणि टी ऑर एफ है ना, टी येत आहे. म्हणजे काय आलेलं आहे, तर हे कंजंक्शन ऑफ क्यू पी च्या इक्वल आलेलं आहे का? आता कंजंक्शन ऑफ पी कुठं आहे, एफ एफ टी टी, एफ एफ टी टी. म्हणजे अशा पद्धतीनं तुमचं या ठिकाणी दोन जे काय हे आहेत, म्हणजे ह्या सगळ्यांचा जो काय टेबल आहे तो शेवटचा, आणि कंजंक्शन ऑफ पी चा सॉरी निगेशन ऑफ है ना, निगेशन ऑफ पी चा जो काही टेबल आहे तो काय आलेला आहे या ठिकाणी, इक्वल आलेला आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी काय करणार सांगा, फ्रॉम आपण टेबलला नंबर दिले नाहीत है ना, नंबर देऊया त्या ठिकाणी. हा 1 नंबरचा आहे, हा 2 नंबरचा आहे, हा 3 नंबरचा आहे, हा काय आहे 4 नंबर, हा आहे 5 नंबर आणि हा आहे 6 नंबर. आणि मग या ठिकाणी आपण म्हणणार फ्रॉम 2 and 6. ओके, फ्रॉम 2 and 6 इट सीज दॅट इट इज अ इक्विव्हॅलन्स स्टेटमेंट. काय अडचण आहे अशा क्वेश्चन मध्ये? म्हणजे तुमच्या लक्षात आलं की जर समजा आपल्याला ट्रुथ टेबल जर योग्यरित्या बनवता येत असेल तर आपल्याला त्याचं इक्विव्हॅलन्सनेस काढणं सुद्धा काही अवघड नाही. आणि असे प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये 2 मार्कांपर्यंत आतापर्यंत विचारले गेलेले आहेत. ठीक है, चला. तो स्टेटमेंट पैटर्न जो होगा वो टोटोलॉजी कब होगा, जब ऐसे फाइनल टेबल उसका पूरा टी आएगा, या कॉन्ट्रेडिक्शन जब पूरे एफ आएंगे. ठीक है. और अगर हम कॉन्टिजेंसी यानी टी भी नहीं और कुछ है ना, पूरे के पूरे टी नहीं है, पूरे के पूरे एफ नहीं है, मिक्सचर है ना, ऐसे सिचुएशन में इसके क्या होते हैं, कॉन्टिजेंसी होते हैं. इसका हम ट्रूथ टेबल बना देंगे. चलो कितने सेकंड में बनाते हैं, पहले मैं इसके रिगार्डिंग जो भी टेबल है वो मैं ये कर लेता, एडिट कर लेता. ओके, चलो चलो देख लेते हैं. इसमें पी एंड क्यू है ना, पी ये होगा, क्यू ये होगा. हमें निगेशन ऑफ पी चाहिए है ना, निगेशन ऑफ पी लिख दिया. फिर पहला टेबल चाहिए पी इम्प्लीकेशन क्यू का. फिर दूसरा टेबल चाहिए निगेशन ऑफ पी
और क्यू का, है ना, डिसजंक्शन है ये। और लास्ट में हमें चाहिए पी इम्प्लीकेशन क्यू, पी इम्प्लीकेशन क्यू, पी इम्प्लीकेशन क्यू के साथ साथ ये होगा डबल इम्प्लीकेशन, है ना, डबल इम्प्लीकेशन, और एक ये में आएगा, है ना, इम्प्लीकेशन ऑफ पी और इम्प्लीकेशन ऑफ निगेशन ऑफ पी और क्यू। देख लेते, चलो यहाँ पर स्टार्ट कर लेते हैं, टी टी एफ और एफ, फिर ये आएगा टी, ये आएगा एफ, टी एंड एफ। इसमें से निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी क्या आएगा, मतलब पी का उल्टा, है ना, ये होगा एफ, ये होगा एफ, ये होगा टी, ये होगा टी। अब पी इम्प्लीकेशन क्यू पर कंडीशनल है ना, और आपको पता है कंडीशनल में क्या होता है, टी एंड एफ होगा तो एफ आता है, बाकी सारे टी होते हैं। कहां पर है टी एंड एफ, पहले हम ये पी क्यू की बात करेंगे, है ना, टी एंड एफ कहां पर है, टी एंड एफ यहाँ पे एफ होता है, बाकी सारे टी होते हैं, है ना, तो बाकी सारे हमने टी लिख दिए। अब यहाँ पे बता दो, यहाँ पे क्या है, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी और क्यू, इन दोनों का क्या करना है आपको, डिसजंक्शन, और डिसजंक्शन में क्या होता है, एफ और एफ, एफ आता है, बाकी सब टी होते हैं, है ना, चलो बाकी सब टी है। एंड लास्ट में अब इन दोनों का डबल इम्प्लीकेशन, अब डबल इम्प्लीकेशन मतलब बाय कंडीशनल आपको पता है, टी एंड टी सिर्फ टी होता है, एफ एंड एफ टी होता है, टी एंड टी होता है, टी एंड टी होता है ना, जो दोनों अगर सेम हो तो टी होता है। इसका मतलब अब मुझे बताओ, ये सबका जो भी आ गया आंसर, है ना, ये सब टी आ गया है, इसका मतलब ये क्या बन गया, टोटोलॉजी बन गया, ठीक है, ये जो भी स्टेटमेंट है वो क्या है, पूरा का पूरा टोटोलॉजी है। चलो मतलब आपको समझ में आ गया। आगे के क्वेश्चन भी अगर मान लो इस टी की जगह पूरा एफ आ गया तो हम बोलेंगे ये कॉन्ट्रडिक्शन है, अगर इसकी जगह कुछ टी आ गए, कुछ है ना, कुछ की ट्रूथ वैल्यू टी आ गई, कुछ की एफ आ गई, फॉल्स आ गई, तो हम क्या बोलेंगे, ये कंटीजेंसी है। तो ये क्वेश्चन आप सॉल्व करोगे, कमेंट में मुझे बता दीजिएगा कि सेम इस टाइप का, या कर दो अभी। चलो एक ट्रूथ टेबल में ड्रॉ कर लेता और सॉल्व कर लेंगे। चलो टेबल तो बना दिया है, टेबल बनाने के बाद हम स्टार्टिंग में कर देंगे, यहाँ पे पी आएगा, यहाँ पे क्या आएगा, यहाँ पे निगेशन ऑफ पी, और हमें निगेशन ऑफ क्यू भी चाहिए, निगेशन ऑफ पी चाहिए, निगेशन ऑफ क्यू चाहिए, ठीक है, हम इस टेबल में बना देंगे, है ना। जब हम इसको, इसका हमने निगेशन ऑफ पी एंड निगेशन ऑफ क्यू बना दिया है, निगेशन ऑफ पी, है ना, इन दोनों का हम क्या कर देंगे, कंजंक्शन बना देंगे, और फिर हम इसका, है ना, डिसजंक्शन, अगर इसी का कन्वर्जन और एक टेबल की जरूरत हमें पड़ेगी, क्या इसी को हम निगेशन इसके साथ ही कर लेते हैं। चलो निगेशन ऑफ क्या कर देंगे बताओ, फिर निगेशन ऑफ पी एंड ओके निगेशन ऑफ क्यू, एंड लास्ट में क्या होगा, जब हमने ये पूरा कर दिया है, निगेशन ऑफ पी एंड निगेशन ऑफ क्यू के साथ साथ इस, है ना, इसका डिसजंक्शन करना है आपको क्यू के साथ। ओके अब बताओ, ये इसको और ये ट्रूथ वैल्यू लिखते हैं टी टी एफ एफ, ओके, बाद में क्यू क्या लिखेंगे, टी एफ, है ना, टी और एफ। अब बताओ इसका निगेशन क्या आएगा, पी का, एफ टी एंड टी। अब क्यू का बता दो, क्यू का आएगा एफ टी एफ एंड टी। अब स्टार्ट कर लेते हैं, सबसे पहले हम ये काम कर लेते हैं, निगेशन ऑफ पी एंड निगेशन ऑफ क्यू, निगेशन पी एंड क्यू है हमारे पास, उसका क्या चाहिए हमें, कंजंक्शन, और कंजंक्शन में आपको पता है जब टी एंड टी होता है तो टी आता है, बाकी अदरवाइज सब क्या होते हैं, एफ होते हैं, लेकिन यहाँ पर क्या करना है, इसका भी निगेशन है, तो इसका मतलब टी एंड टी आएगा, इसकी जगह हम क्या लिखेंगे, एफ लिखेंगे, बाकी अदरवाइज सभी जगह हम क्या लिखेंगे, टी लिखेंगे, ओके। अब इसकी अगर बात करेंगे हम, तो इन सब का हमें क्या करना है, क्यू के साथ, है ना, क्यू के साथ क्या करना है, डिसजंक्शन करना है। क्यू कहां पर है, यहाँ पर है, और इसका इन दोनों का अगर डिसजंक्शन करे, है ना, तो कंजंक्शन के बाद डिसजंक्शन यानी कि और आपको पता है सिर्फ टी एफ और एफ क्या आता है, एफ आता है, एफ और एफ आता है, बाकी सब टी होते हैं। कहां पर है ये क्यू हमारे पास है और ये यहाँ पर है, एफ और एफ क्या आएगा,
यफ आएगा, यफ फॉर यफ आएगा, बाकी सब यहाँ पर टी और बाकी सब क्या आएंगे, टी आएंगे, ठीक है, टी टी और टी। तो यहाँ पर ये क्या बन गया, अब देखो आप ही बताओ, ये टोटोलॉजी है, नहीं, सब टी नहीं है यहाँ पे, ठीक है। और यहाँ और में हमने देखा था कि यफ और यफ आता है, बाकी सब टी होते हैं, तो ये यफ और ये यफ और यफ आ गया, बाकी सब क्या आ गए यहाँ पे, टी आएंगे, तो ये टी आ गया, यानी कि ये क्या बन गया, कॉन्टिजेंसी बन गया। ये तुम्हारा सेकंड क्वेश्चन था, पहले टोटोलॉजी, कॉन्टिजेंसी, कॉन्ट्रेडिक्शन के रिगार्डिंग, टोटोलॉजी, कॉन्ट्रेडिक्शन और कॉन्टिजेंसी। तो इस तरह सबसे पहले यहाँ पर अगर कोई बात होगी ना, तो ये है टेबल बनाने की। सबसे पहले आप ट्रूथ टेबल बना दो, इसकी वैल्यूज लिख दो, है ना, पी क्यू आर। यहाँ पर अगर मान लो 3 स्टेटमेंट है, तो हम पहला टेबल कैसे बना देंगे, टी 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 4 बार लिखेंगे, फिर 4 बार यफ 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 लिखेंगे, क्यू क्या लिखेंगे, 2 बार टी टी 2 बार यफ यफ, 2 बार टी टी 2 बार यफ यफ, और आर क्या लिखेंगे, टी एफ टी एफ टी एफ। इस तरह हम क्या कर देंगे, हमारा ट्रूथ टेबल बना देंगे। ओके, नेक्स्ट कुछ बातें आपको बताने के लिए है, वो है सबसे इंपॉर्टेंट कि निगेशन ऑफ द स्टेटमेंट। निगेशन ऑफ द स्टेटमेंट यानी क्या, अगर मान लो मेरे पास कोई कंपाउंड स्टेटमेंट है ना, फॉर एग्जांपल पी एंड क्यू है, और इस पी एंड क्यू का मुझे क्या करना है, निगेशन लिखना है, तो मैं निगेशन इसका लिखूंगा, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू। ये होगा कंपाउंड स्टेटमेंट के लिए। अगर मान लो फॉर एग्जांपल मेरे पास है ना एंड, वही और का होगा, है ना, निगेशन ऑफ पी और क्यू। ऐसे डिसजंक्शन स्टेटमेंट का होगा, तो मैं क्या लिखूंगा, नेगेशन ऑफ पी एंड निगेशन ऑफ क्यू। ओके, यही अगर इम्प्लीकेशन है ना, इम्प्लीकेशन स्टेटमेंट का होगा, फॉर एग्जांपल इम्प्लीकेशन स्टेटमेंट क्या होगा, अब ऐसा पी इम्प्लीकेशन क्यू, अगर ऐसा कोई स्टेटमेंट है और उसका मुझे क्या करना है, निगेशन करना है, तो इस निगेशन करने के लिए ये जो पी है, इस पी का क्या होता है, कुछ भी चेंज नहीं होता, बस ऐसे रहता है, पी इम्प्लीकेशन, है ना। तो इम्प्लीकेशन के लिए हम क्या कर लेते हैं, एंड निगेशन ऑफ क्यू। इतना ये यहाँ पर ये चेंज आपको क्या करना है, ध्यान में रखना है। और अगर जब हम डबल इम्प्लीकेशन की बात करेंगे, डबल इम्प्लीकेशन की पी, डबल इम्प्लीकेशन क्यू, अगर इसका अगर हमें क्या करना है, निगेशन करना है, तो ये बात आती है, मैंने अभी बता दिया, डबल इम्प्लीकेशन मतलब क्या होता है, इफ एंड ओनली इफ, इसमें एंड आता है, मतलब क्या, दोनों को हम इफ देन के फॉर्म में लिख दिया तो स्टेटमेंट वही आता है। मतलब क्या हुआ, निगेशन ऑफ पी इम्प्लीकेशन क्यू, है ना, एंड ओके, एंड पी इसके उसको हम क्यू लिखेंगे, चलो क्यू, है ना, क्यू इम्प्लीकेशन पी। इफ एंड ओनली इफ का मतलब ही होता है कि हम इफ देन के फॉर्म में ना, दोनों एक दूसरे के लिए इंपॉर्टेंट होते हैं, दोनों एक दूसरे का बेस होते हैं, ऐसे स्टेटमेंट को हम इफ एंड ओनली इफ से लिखते हैं। ओके, चलो, तो फिर ऐसे सिचुएशन में अब इसका अगर हम ये कर देंगे तो इसका आंसर क्या आ रहा है, देखो, पी, है ना, एंड ओके निगेशन ऑफ क्यू, पी एंड निगेशन ऑफ क्यू, उसके साथ साथ एंड क्यू एंड निगेशन ऑफ पी। ओके, यहां पर इस तरह आपको यहां पर ये क्या करना है, इतने स्टेटमेंट ध्यान में रखना है, ताकि हम इस फार्मूला से, मतलब किसी स्टेटमेंट का कंजंक्शन का निगेशन करना है ना, किसी डिसजंक्शन का करना है, इम्प्लीकेशन का करना है, डबल, है ना, कंडीशनल बाय कंडीशनल स्टेटमेंट का, ये हमको यहाँ पर क्या करना है, ध्यान में रखना है। ध्यान में आ गया यहाँ तक? मुझे लगता है ये स्क्वायर ब्रैकेट है ना, अगर स्क्वायर ब्रैकेट में हम कर रहे हैं ये सब, तो ये मतलब स्क्वायर ब्रैकेट में ये निगेशन सबके ऊपर अप्लाई हो गया, तो ये स्टार्टिंग में, मतलब इम्प्लीकेशन पे हम स्टार्टिंग, मतलब पी के ऊपर अप्लाई नहीं करेंगे, है ना, सिर्फ इसका कन्वर्जन होगा एंड में, तो निगेशन ऑफ क्यू, फिर हाँ ये यहाँ पर क्या होगा, आप बता दो क्या होगा, चलो, अरे यार ये पूरा चला गया, कोई दिक्कत नहीं, हाँ ये क्या होगा, और होगा, है ना, फिर Q एंड निगेशन ऑफ P। इस तरह आपको यहाँ पर ये ध्यान में रखना है, और ये कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लीकेशन, डबल इम्प्लीकेशन स्टेटमेंट पे हम ध्यान में रखेंगे। अब जो भी स्टेटमेंट है इसका हमें क्या करना है, यहाँ पर निगेशन लिखना है। कैसे लिखेंगे, देखो पहले हम क्या कर देंगे, इसको स्टेटमेंट के फॉर्म में लिखने। अब एकदम स्टार्टिंग के क्वेश्चन में हमने बताया था कि स्टेटमेंट में कैसे लिखना है ना, तो हम कुछ स्टेटमेंट फॉर्म कर लेते हैं यहाँ पे। ऐसा सबसे पहला जो भी स्टेटमेंट है ना, वो होगा हमारा
P है ना, और स्टेटमेंट P क्या है बता दो, x प्लस 8 इज लेस देन 11, सॉरी इज ग्रेटर देन 11, ये हो गया स्टेटमेंट। फिर Q का स्टेटमेंट हम लिखेंगे, यहाँ पे Q का स्टेटमेंट क्या लिखेंगे, y माइनस 3 इज इक्वल्स टू 6। और यहाँ पर क्या है, अभी मैंने यहाँ पे लिखा था, क्या लिखा था, अगर मान लो हमारे पास P और Q ऐसे दो स्टेटमेंट है और इसका हम निगेशन लिखते, तो निगेशन क्या लिखेंगे, निगेशन ऑफ P एंड निगेशन ऑफ Q, ये होगा इसका आंसर। ठीक है, तो इस फॉर्मेट में हमें इसका आंसर लिखना है। ये फॉर्मेट क्वेश्चन में एग्जाम में लिखने की जरूरत नहीं, लेकिन बस हमारे दिमाग में होना चाहिए कि हमें इस तरह लिखना है। चलो क्या करेंगे, अब हमारे पास इतना ये स्टेटमेंट है, तो हमें क्या करना है, निगेशन ऑफ P, P का निगेशन लिखना है। निगेशन P का लिखना है तो इसका मतलब हमारा आंसर क्या होगा बता दो, जो भी स्टेटमेंट है उसका निगेटिव, तो क्या होगा, x प्लस 8 है ना, ये है ना लेस देन है, तो हम क्या कर देंगे, ग्रेटर देन और इक्वल टू 11। देखो बहुत सारे टीचर, मैंने है ना, आपको पता होगा, आपने भी बहुत सारे टीचर क्या कर लेते हैं, इसको नॉट इक्वल ऐसा लिख ले, तो ऐसा भी लिखा तो भी चलता है, लेकिन जनरली सही आंसर ये होता है कि x प्लस 8 इज नॉट, है ना, ग्रेटर देन और इक्वल टू, यहाँ पर अगर ग्रेटर देन है तो यहाँ पर आंसर क्या आएगा, x प्लस 8 इज लेस देन और इक्वल टू 11, यहाँ पर ऐसा लिखना है। ठीक है, अब इसको सिर्फ ऐसा कैंसिल नहीं करेंगे हम, एंड फिर क्या है, और ओके, और अभी देखो और कब, और का आंसर क्या आएगा, तो और की बात क्या आएगी, और की जगह क्या आएगा, एंड आएगा, और यहां पर हम क्या लिखेंगे बता दो, निगेशन ऑफ Q, निगेशन ऑफ Q को क्या लिखेंगे, y माइनस 3 है ना इज नॉट इक्वल टू 6। तो यहाँ पर यहाँ तक कितना स्टेटमेंट लिखता है, मतलब समझ में आ गया आपको, P किसको कंसीडर किया है, Q किसको कंसीडर किया है, और स्टेटमेंट हमारा क्या आ गया, तो x प्लस 8 इज लेस देन और इक्वल टू 11, एंड और की जगह एंड y माइनस 3 इज नॉट इक्वल टू 6, यहाँ पर इक्वल टू, यहाँ पर क्या है, इसका निगेशन क्या आएगा, नॉट इक्वल टू। इस तरह आपको समझ में आ गया होगा। ठीक है, सेकंड क्वेश्चन क्या कर देंगे हम, देखो यहाँ पर हम क्या कर देंगे, हमारा पहला स्टेटमेंट P कौन सा है और Q कौन सा है, यहाँ पे साइन कौन सा है, तो एंड का है, तो हमारा पहला P स्टेटमेंट क्या होगा बता दो, पहला P स्टेटमेंट P है ना, ये होगा कि 11 इज लेस देन 15, Q क्या होगा हमारा, Q होगा 25 इज ग्रेटर देन 20, ये हो गया हमारा, है ना, 11 इज लेस देन 15 एंड 25 इज ग्रेटर देन 20। अब हमें क्या करना है, ये जो स्टेटमेंट है P एंड Q है ना, ये जो P एंड Q स्टेटमेंट है, P एंड Q है, ठीक है, उसका हमें क्या करना है, निगेशन करना है ना, राइट द निगेशन ऑफ। अब इसका निगेशन क्या आएगा, निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q। अब ये होगा हमारा आंसर, तो हम आंसर क्या कैसे लिखेंगे बता दो, निगेशन ऑफ P और इसका निगेशन करना है, मतलब उसका, है ना, तो क्या कर देंगे बता दो, 11, अब इसको इस साइड में कर दिया तो क्या होगा, 11 इज लेस ग्रेटर देन और इक्वल टू 15 है ना, और इसकी जगह एंड की जगह क्या होगा, और अभी इसको क्या करेंगे, 25 है ना, 25 इज लेस देन और इक्वल टू 20, ये होगा हमारा फाइनल आंसर, इसको बोलेंगे निगेशन ऑफ द स्टेटमेंट। ठीक है, समझ में आ गया, मैंने और आपको दूसरा मेथड भी बता दिया है ना, बहुत सारे लोग वो भी यूज कर लेते, आप इस तरीके से भी इसका आंसर लिख सकते हो। ठीक है, क्वेश्चन इट इज कोल्ड एंड रेनिंग है ना, तो हम पहला स्टेटमेंट क्या बनाएंगे, फिर एक बार यहाँ पर एंड आ गया, इसका मतलब आपको तो पता है कंजंक्शन करना है। P का स्टेटमेंट आएगा इट इज रेनिंग है ना, ये होगा पहला स्टेटमेंट, इट नहीं पहला है कोल्ड, इट इज कोल्ड है ना, ये होगा पहला स्टेटमेंट। Q स्टेटमेंट क्या होगा, यहाँ पर इट इज रेनिंग है ना, इट इज रेनिंग। और दूसरी बात यह है कि हमें क्या करना है, अब उसका निगेशन करना है, निगेशन कैसे करेंगे, P एंड Q जो है यहाँ पे इसका निगेशन करेंगे, तो हमारा आंसर क्या आएगा, निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q। ओके, अब निगेशन ऑफ P क्या होगा, तो इट इज कोल्ड है ना, इट इज नॉट कोल्ड, इट इज नॉट कोल्ड, ठीक है, और क्या करेंगे, एंड की जगह और करेंगे, इट इज नॉट कोल्ड और, है ना, और नॉट रेनिंग। ओके, यहाँ पर इस तरह मतलब सिर्फ हमने क्या कर दिया है, एंड को और कर दिया है और यहाँ पर नॉट कनेक्ट कर दिया है, बाकी इस स्टेटमेंट पे कोई भी बदलाव नहीं आता। कर देंगे आगे,
ओके चलो नेक्स्ट। अब देखो, राइट कॉन्वर्स, इनवर्स एंड कॉन्ट्रापोजिटिव ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट। ये एक तुम्हारे चैप्टर का सर्किट के पहले वाला एक लास्ट टॉपिक है, जिसमें आपको किसी नंबर का कॉन्वर्स निकालना, किसी नंबर का इनवर्स और कॉन्ट्रापोजिटिव, ये बहुत इंपॉर्टेंट थीम है। हम पहले ये थीम क्या है ये पहले देख लेते हैं। देखो पहला स्टेटमेंट होता है, फॉर एग्जांपल ऐसा मान लेते हैं फॉलोइंग स्टेटमेंट, कोई एक स्टेटमेंट है ना, ऐसा फॉर एग्जांपल पी इम्प्लीकेशन क्यू, ठीक है। अब हमें क्या करना है, इसका ना इनवर्स करना है, इसका क्या करना है, कॉन्वर्स। सबसे पहले हमें इसका कॉन्वर्स करना है। तो आपको पता है इफ देन के फॉर्म में अगर कोई स्टेटमेंट हो, कोई भी, फॉर एग्जांपल मैं बताता हूं आपको, है ना, अगर कोई पैरेललोग्राम होता है, ठीक है, या अगर कोई क्वाड्रिलेटरल होता है, और इस क्वाड्रिलेटरल के अगर है ना एक फॉर एग्जांपल स्क्वायर है, और इस स्क्वायर की एक एग्जांपल क्या बताएंगे आप, स्क्वायर, पैरेललोग्राम, रेक्टेंगल के रिगार्डिंग, कोई भी एक रेक्टेंगल है, कोई भी, और इस रेक्टेंगल की अगर चारों साइड सेम है तो इसका मतलब ये क्या बन गया, स्क्वायर बन गया, ठीक है। इफ रेक्टेंगल हैविंग ऑल साइड्स आर इक्वल देन इट इज अ स्क्वायर, ओके। तो अब जैसे कोई स्टेटमेंट होता है इफ देन के फॉर्म में लिखा हुआ है, इफ देन के फॉर्म में, तो इफ एक स्टेटमेंट है, बाद में इसका कंडीशनल है ना, तो लेकिन जो भी देन के बाद लिखा हुआ स्टेटमेंट है ना, उसको हम अगर पहले इफ के फॉर्म में लिखते हैं, और जो इफ के फॉर्म में था उसको हम देन के फॉर्म में लिख लेते हैं, तो ऐसे स्टेटमेंट को हम इसका कॉन्वर्स बोलते हैं। और जनरली हमने ये 10th क्लास में सिमिलैरिटी, पाइथागोरस थ्योरम, है ना, सर्कल के रिगार्डिंग, ऐसे कुछ टॉपिक में हमने थ्योरम एंड इसका कॉन्वर्स क्या होता है, इफ देन के फॉर्म में उसको उल्टा कैसे लिखते हैं, ये हमने देखा था। सेम स्टेटमेंट है, अगर मान लो हमारे पास पी इंप्लीकेशन क्यू है, तो इस स्टेटमेंट को हमने कॉन्वर्स को, अगर कॉन्वर्स के रिगार्डिंग अगर लिखना है तो हम इसको कैसे लिखते हैं, क्यू इंप्लीकेशन पी, बहुत सिंपल, इसको बोलेंगे कॉन्वर्स, इसको क्या बोलेंगे, कॉन्वर्स। हाँ सर इतना सिंपल है, ठीक है। नेक्स्ट है इनवर्स। अब इनवर्स मतलब क्या, इसमें ना निगेशन अप्लाई होता है। इनवर्स मतलब क्या, इसमें क्या होता है, निगेशन अप्लाई होता है। और निगेशन अप्लाई होता है मतलब इसका मतलब ये होता है निगेशन ऑफ पी, है ना, इंप्लीकेशन, ओके, निगेशन ऑफ पी इंप्लीकेशन निगेशन ऑफ क्यू, ओके, निगेशन ऑफ पी इंप्लीकेशन निगेशन ऑफ क्यू, ठीक है। ये क्लियर दिख रहा है ना आपको, ओके चलो। एंड लास्ट, अब ये देखो ये हुआ इनवर्स। इनवर्स मतलब मैंने आपको बता दिया, इसको इसके ऊपर हमने क्या कर दिया, निगेशन अप्लाई कर दिया। और कॉन्ट्रापोजिटिव, कॉन्ट्रापोजिटिव मतलब इसका निगेशन, इसको बोलेंगे हम निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ क्यू इंप्लीकेशन निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी इंप्लीकेशन निगेशन। तो यहां पर इतना ये स्टेटमेंट ध्यान में रखना है, उसको पी एंड क्यू के फॉर्म में लिखना है, और उसके बाद हम इसका कॉन्वर्स, इनवर्स एंड कॉन्ट्रापोजिटिव ये स्टेटमेंट हम लिखेंगे। चलो स्टार्ट कर लेते हैं, ओके, स्टार्टिंग से इतना। अगर ये तीन ध्यान में रखते हैं ना, चलो आप बता दो पूरा का पूरा स्टेटमेंट, इसमें वो कोई डिफिकल्ट नहीं, बाकी डिफिकल्टीज बाकी नहीं। पहला स्टेटमेंट, पहले हम आपको, आप इसका इनवर्स बता दो, है ना, क्या बताओगे पहला इनवर्स आपको इसका, ओके चलो। इनवर्स ये होगा, इफ देन के फॉर्म में लिखना है, जगह नहीं हुआ है ना, हमने इसको थोड़ा सा साइड में लिख देंगे हम इसको, अरे अरे सब कुछ नहीं लेना था हमको, चलो क्या हो गया है, ये सेलेक्ट नहीं करना, ठीक है जाने दो। चलो इफ देन के फॉर्म में लिखेंगे, चलो पहले हम लिखेंगे इसका इनवर्स, है ना, पहले लिखेंगे हम इसका इनवर्स। इनवर्स क्या होगा, अगर देखो इसको अगर हमने p बोल दिया है, इफ, है ना, इसको अगर p बोल दिया है तो ये क्या होगा हमारा, q होगा। ये अगर p है तो ये क्या होगा, q होगा। और इनवर्स क्या होता है हमारा, ये पहला इनवर्स होता है जो इफ देन के फॉर्म में है, उसको देन इफ के फॉर्म में लिखना, ठीक है। तो हम ये यहाँ पर लिखेंगे इफ एक्स स्क्वेयर, है ना, एक्स स्क्वेयर इज लेस देन वाई स्क्वेयर, ठीक है, देन x इज लेस देन y, ये होगा हमारा पहला स्टेटमेंट, ठीक है। अब फिर ले नहीं नहीं नहीं, ये हुआ कॉन्वर्स, ये इनवर्स नहीं, ये क्या हुआ, कॉन्वर्स हुआ ये, चलो ठीक है, ये हुआ कॉन्वर्स, ठीक है। अब लिखते हैं इसका इनवर्स, है ना। अब इनवर्स के लिए क्या कर देंगे, आपको पता है इनवर्स के लिए क्या कर देंगे, जो भी पहला स्टेटमेंट था उसके दोनों भी स्टेटमेंट में हम
निगेशन अप्लाई कर देंगे। ठीक है, तो निगेशन अप्लाई करना है मतलब आपको तो पता है इसका स्टेटमेंट क्या करना है, थोड़ा सा चेंज कर लेना है। अब इसका स्टेटमेंट क्या होगा बता दो, इफ, है ना, इफ, हाँ क्या होगा, एक्स स्क्वेयर, एक्स स्क्वेयर, स्क्वेयर ले लिया है हमने, है ना, स्क्वेयर। अब इसका क्या करना है, चलो कॉन्वर्स, कॉन्वर्स मतलब हमने, हमारे पास ये स्टेटमेंट था, इसका कॉन्वर्स ले लिया, फिर हमने क्या कर दिया, पहले का निगेशन ले लिया, कॉन्वर्स का अब क्या होगा, इनवर्स, है ना। जो पी स्टेटमेंट था, अब इसका निगेशन कर लेते, पहले पी स्टेटमेंट क्या है, एक्स इज लेस देन वाई। अब एक्स इज लेस देन वाई का निगेशन क्या करना, एक्स इज ग्रेटर देन और इक्वल टू वाई, देन, है ना, क्यू का भी निगेशन करना है, हाँ करना है, क्यू क्या है, एक्स स्क्वेयर। अभी यहां पर एक्स स्क्वेयर है ना, लेस देन है, उसको क्या करेंगे, ग्रेटर देन और इक्वल टू वाई स्क्वेयर, ये हो गया कॉन्वर्स। और लास्ट में बाकी है कॉन्ट्रा पॉजिटिव, है ना, कॉन्ट्रा पॉजिटिव। अब इस कॉन्ट्रा पॉजिटिव का स्टेटमेंट का क्या होता है, कॉन्ट्रा पॉजिटिव का स्टेटमेंट क्या होता है, जो भी हमने यहां पर लिख दिया है उसका क्या, है ना, इसका कॉन्वर्स बोलेंगे इन शॉर्ट, है ना। कॉन्वर्स का मतलब जो भी हुआ है, इनवर्स का कॉन्वर्स मतलब क्या होता है, कॉन्ट्रा पॉजिटिव। और ये कॉन्ट्रा पॉजिटिव स्टेटमेंट क्या होगा बताओ, हमारा ये जो निगेशन ऑफ क्यू आ गया है ना, निगेशन ऑफ क्यू आ गया है, इसको हम इस फॉर्म में लिखेंगे, क्या लिखेंगे बता दो, एक्स स्क्वेयर इज लेस देन और इक्वल टू वाई स्क्वेयर इफ, है ना, इफ के फॉर्म में, इफ देन, हाँ देन क्या होगा बता दो, देन एक्स इज लेस देन और इक्वल टू वाई। अब यहां पर ऐसा स्टेटमेंट मतलब कोई भी स्टेटमेंट अगर दिया गया हो तो हम किसी स्टेटमेंट का इम्प्लीकेशन के फॉर्म में होना चाहिए, इसका बाद में हम क्या कर देंगे, इनवर्स के फॉर्म में लिखेंगे। सबसे स्टार्टिंग में कॉन्वर्स, कॉन्वर्स करना मतलब इफ देन के फॉर्म में है, उसको देन इफ के फॉर्म में लिखना, थोड़ा सा उल्टा करना। दूसरी बात, कॉन्वर्स लिखने के बाद इनवर्स, इनवर्स मतलब इसका निगेशन किस तरह लेना है ये मैंने आपको बता दिया है। ये होगा हमारा ओरिजिनल स्टेटमेंट, ये होगा इसका कॉन्वर्स, ये होगा इसका इनवर्स, और ये हुआ इसका कॉन्ट्रा पॉजिटिव। ठीक है, तो ऐसे हम किसी भी स्टेटमेंट का कॉन्ट्रा पॉजिटिव स्टेटमेंट लिख सकते हैं। ऐसे इस तरह यहाँ पर ध्यान में रखना है आपको। ठीक है, तो यहाँ पर ऐसे लास्ट एग्जांपल है, बाद में हमने हमारे लिए जो भी स्टेटमेंट्स, जो भी इंपॉर्टेंस फार्मूलाज थे, इसका एक बार स्क्रीनशॉट ले लीजिएगा। इसके रिगार्डिंग हम बाद में नेक्स्ट हमारा जो भी शॉर्ट रहेगा, इसके रिगार्डिंग हम PYQs के रिगार्डिंग बात करेंगे। और ये इंपॉर्टेंट फार्मूला ध्यान में रखिएगा, PYQs, उसके साथ साथ जो भी प्रॉब्लम सेट के रिगार्डिंग इंपॉर्टेंट क्वेश्चंस है, इसके ऊपर हम एक लास्ट लेक्चर में हम डिस्कशन करेंगे। ओके, थैंक यू।